2 ऑफ नवरात्री 2025. आता जसं तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं पार्ट 1 मध्ये आपण एंड कुठे केला तर 26 ऑफ सप्टेंबर, दॅट इज 5th डे. आपण 5 दिवस त्या व्लॉगमध्ये कंप्लीट केले होते. पण आता आज आहे 28 ऑफ सप्टेंबर. काल 27 तारीख होती 27. बट काल एवढा पाऊस आलाय कोपरगावात आणि बाकी ठिकाणी सुद्धा जवळपास एरियामध्ये की इकडं जो छोटा पूल तो पण बंद केला आज तर. सो काल कुठेच म्हणजे एवढा पाऊस चालू कुठं जाणं शक्यच नव्हतं. तर आज कुठे पाऊस थोडासा बंद आहे. आता तरी बंद आहे, दुपारपासून बंद झालेला आहे. आज 28 तारीख आहे आणि आपलं जे तहसील मैदान आहे तिथं जर त्यांनी आज बंदच ठेवलं. काल पण बंद होतं ऑब्व्हियसली. आज पण कृष्णाईमध्ये आहे. सो मी माझे फ्रेंड्स वगैरे आम्ही सगळे कृष्णाईमध्ये जाणार आहे आज. सो मी आता ड्रेस तर वेअर करून घेतलेला आहे. आता फक्त आवरून वगैरे घेते, मेकअप वगैरे करून घेते, त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. आणि आय होप सो तुम्हाला पार्ट 1 आवडला असेल. तसंच पार्ट 2 मध्ये काय घडणार आहे, कारण की पार्ट 2 खूप इंटरेस्टिंग राहणार आहे पार्ट 1 सारखाच. कारण की तुम्हाला ते पार्ट 2 मध्ये कसं आहे, संजीवनी युनिव्हर्सिटीने ऑर्गनाईज केलेलं आहे गरबा नाईट, संजीवनी नाईट ऑर्गनाईज केलेलं आहे. पण फक्त आता त्याची डेट 30 तारीख तर दिली त्यांनी, म्हणजे मंगळवारी, परवाची गोष्ट. पण आता जर पाऊस आला तर परत ती पोस्टपोन होईल. 28 तारीख होती जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, पण परत मग आता पोस्टपोन केली 30 तारीख. आता जर परत केली तर मी तसं तुम्हाला सांगेलच ब्लॉगमध्ये. आणि जो मी संजीवनी नाईटचा आहे, मी विचार करते की तो व्हिडिओ जो आहे पूर्ण तो ह्या व्लॉगमध्ये टाकेल. त्याचं सेपरेट संजीवनीवाला बनवायचं, कारण की इंटरेस्ट असतो ना एक संजीवनीचं पूर्ण बघण्यासाठी. सो आपण त्याचं सेपरेट बनवूया. आणि जसं लिओ क्लब ऑफ दांडिया आहे ना कोपरगाव, ते ऑर्गनाईज करतात. लिओ क्लब ऑफ कोपरगाव ऑर्गनाईज करतात लिओ दांडिया रास 2025. सो तो पण आपण वेगळा ब्लॉग घेऊ देऊ. त्याची डेट झालेली आहे रिलीज. त्याची डेट काय ते 9th ऑफ ऑक्टोबर आहे. साई सिटीमध्येच होणार आहे ते. सो तुम्हाला कळेलच, मी माझ्या आयडीला जेव्हा पोस्ट करेल व्हिडिओ तेव्हा नक्की बघा तुम्ही. आणि सो असं आहे. आता मी पटकन रेडी वगैरे होऊन जाते आणि आपण डायरेक्ट ब्लॉग कंटिन्यू करू, ठीक आहे. मी रेडी होऊन गेलेले आहे. माझा मेकअप पण छान झालेलाच आहे. सो मी आता ज्वेलरी वगैरे सगळं वेअर करून घेतलं आहे. आणि ही कुर्तीची मी ती फर्स्ट टाइम घातली, म्हणजे याच्या अगोदर मी घरातच घातली होती एकदा फोटोशूट करण्यासाठी. त्याच्यानंतर ही किती दिवसानंतर घालते, कमीत कमी मी आता लास्ट इयरही घेतली होती कुर्ती आणि ह्या वर्षी घालते बाहेर. सो मी आता चालले आहेत कृष्णाईमध्ये. सो बघू आज काय काय एन्जॉय करू आपण. आणि माझ्या सर्व सुंदरींना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा.
आज आम्ही असं एन्जॉय केलं तर आज तर खूप जास्त मज्जा आली होती आणि मी आज तर कंटिन्यू दांडिया खेळले. सो मजा तर खूप जास्त आली होती आज मला. आणि माझे जे कॉलेजचे जे सिनियर आहेत ते पण मला भेटलं. सो आम्ही सगळे सोबतच खेळलो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. सो मजा तर खूप जास्त आली होती. आणि आज बरं झालं पाऊस नव्हता, पण आमचं जे कोपरगावचं जे छोटं पूल आहे तिकडून पूर्ण ते बंद होऊन गेलेलं आहे, माहिती आहे. सगळं पाणी ते वर वगैरे झालंय. सो पटकन ते कमी व्हायला पाहिजे कारण रस्ता वगैरे चालू व्हायला आणि उद्या आम्हाला कॉलेजला पण सुट्टी दिली त्यामुळे. सो आणि आय थिंक जे गरबा नाईट आहे ते पण पोस्टपोन होणार आहे संजीवनीचं. सो बघू काय होतं काही नाही, तुम्हाला अपडेट द्यायचंच राहील. ब्लॉग कंटिन्यू बघा फक्त, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून जा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि आता आपण उद्या कसं करायचं, उद्याचा प्लॅन कसा आहे हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेल. सो बाय. सो आज आहे 29th ऑफ सप्टेंबर. तुम्हाला जसं माहिती कोपरगाव एवढा सारा पाऊस झाला, ते छोटं पूल पण बंद झालं जसं मी तुम्हाला सांगितलंच. तर आहे ना, जे आपलं 2-3 दिवसापासून जे कॉम्पिटिशन्स होते ना, मेहंदी देन पाककला कॉम्पिटिशन आणि अजून एक होतं फ्लावर पॉट, तर ते आय थिंक आज होणार आहे तहसील मैदानामध्ये. सो आज आपण तिकडे जाणार आहोत. रेणुकाताईंनी बोलवलं आहे आपल्याला तिकडे. सो आज आपण तिकडे जायचं आहे. त्याच्यानंतर आज तिकडे काय काय परफॉर्मन्स वगैरे होईल तुम्हाला सगळं दाखवणार आहे. मी काय अशात पार्टिसिपेट वगैरे केलेलं नाही आहे. सो आजचा मोरपंखी कलर, सो मी हा आउटफिट घातला आहे. अजून एक होता माझ्याकडे दुसरा ड्रेस, बट हा कसं म्हटलं आता हा घालून घेऊ. सो मी आता हा वेअर केला, मी पटकन मेकअप वगैरे करते, आवरते वगैरे, आणि आपण मग पुढं कंटिन्यू करू. संजीवनी संसारिता माझ्या बचत गटाच्या वतीनं साठे त्यांचं हे संजीवनी संसारिता माझ्या बचत गटाच्या वतीनं सहर्ष स्वागत. बघितलंच असेल कसं आम्ही मज्जा केली कृष्णाईमध्ये. आता शिवमला घेऊन मी चालले आहे निवाऱ्यामध्ये. सो आता दीदी तर सोबत नाही, तो शिवमला नेते सोबत. सो आज तिकडे काय काय फर्स्ट टाइम चालले आता मी एवढ्या दिवसानंतर तिकडं. चला आज काय काय एन्जॉय करू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, तुम्ही बघाच. म्हणजे घरात आलेलो आहे आणि जे अरेंज करतात त्यांचा इकडे बोर्ड लागलेला आहे. हे महेश काका आहेत. ठीक आहे. सो आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. चलो चलो चलो. साठी या राऊंडच्या आतमध्ये यायचं आहे, कारण नरेश भाऊ हे व्यक्तिमत्व, त्यांना खूप विनंती केल्यानंतर ते डाउनलोड होईना, याच्यात काहीच नाही ना त्याच्यामुळे. सो गाईज आता तुम्हाला अंधारीत तर दिसत असेल, जाऊ द्या, पण मी काय बोलते ते ऐका. आता आम्ही निवारा तुम्ही बघितलंच असेल मी किती एन्जॉय केलं, खूप जास्त मजा आली. आता कमीत कमी 11 वाजलेत आणि आम्ही माझी दिदी असते तेव्हा मी 12 आणि काय काही किती वाजले तरी मी लक्ष देत नाही. पण आता खूप जास्त वेळ झालेला आहे. आता आम्ही नाही का चाललोय आता आमच्या घरी. शिवम पण माग आहे, बोल शिवम. सो आता आम्ही चाललोय घरी. आता उद्या आपण कसं प्लॅन आहे, प्लस उद्या तर कॉम्पिटिशन आहे तहसीलमध्ये, माहिती आहे. आता 2-3 दिवसापासून आहे ना कोपरगावात जे हे होतं ना आपलं, जे खूप जास्त पाणी आलं होतं, त्यामुळे त्यांनी तहसीलचं जे कार्यक्रमात जे कॉम्पिटिशन्स होते, खूप 4-5 कॉम्पिटिशन खूप छान छान आहे. आणि आता ते नक्की बघूया आपण. तुम्ही पुढं ब्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला नक्की कळेल काय काय घडणार वगैरे आहे. सो आणि लाईक सबस्क्राईब वगैरे करून बाय. आता मी घरी चालले. सो हॅलो गाईज. सो म्हणजे लक्षात नव्हतं मेकअप करायच्या अगोदर ब्लॉग करायचा. ठीक आहे. सो आता मेकअप करता करताच बोलते तुमच्यासोबत. सो आज आहे 30 तारीख, 30th ऑफ सप्टेंबर आहे आज, राईट? ठीक आहे. तर 30th ऑफ सप्टेंबरला आपण ना, सो गाईज मी तुम्हाला हे सांगत होते की जे 3 कॉम्पिटिशन्स आय थिंक ते आज घेणार आहेत ते, आणि खूप मज्जा पण येणार आहे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघायला विसरू नका, कारण की खूप म्हणजे तिथे जे एन्जॉयमेंट असतो तो खूप मज्जा येते खरंच. रेणुकाताई ते खूप छान ऑर्गनाईज वगैरे करतात, विवेक भैया त्यांचं असतं ते, आणि मला तर खूप जास्त आवडतं तिकडे ते कॉम्पिटिशन्स वगैरे असतात. आणि तसंच आपलं जे हे आहेत कृष्णाई बँक्वेट हॉल, तिथं काळे ऑर्गनाईज करतात, आशुतोष दादा आणि चैतलीताई काळे. त्यांचे खूप छान छान कॉम्पिटिशन्स असतात, मेहंदी वगैरे. आता ते दुपारी असतं, दुपारी मला काही पॉसिबल होत नाही जमायला, सो मी तर
गेलेले नाही अजून, पण कॉम्पिटिशन्स मी व्हिडिओजमध्ये बघितले, खूप छान कॉम्पिटिशन्स असतात इथे पण. फक्त यांचं रात्री असतं आणि इकडे दुपारी असतं, एवढंच फरक आहे. पण एन्जॉय तर खूप येतो दोघीकडे पण, कारण की आफ्टरऑल गरबा आणि सगळं ते लेडीज आपल्या कोपरगावचे जे आहे सगळ्यांसाठी एवढं व्यवस्थित ते अरेंजमेंट करतात दोघं पण. खूप छान आहे खरंच, मला तर खूप जास्त आवडतं. चला आता मी पटकन रेडी वगैरे होऊन जाते आणि मी आज सिंपल एक कुर्ती वगैरे घालणार आहे आणि मी उद्या लेहेंगा घालणार आहे. सो उद्याचं लुक पण बघायला विसरू नका. आणि त्याच्यानंतर मी रेडी होऊन जाते आणि मग आपण व्लॉग कंटिन्यू करूया. जे काही बनवलं असेल अगोदर स्वतःचं नाव या ठिकाणी सांगायचं आहे. मी सन्माननीय रेणुकाबाई कोल्हे यांना विनंती करतो की आपण कुकिंग कॉम्पिटिशनच्या स्पर्धा मेकअप कॉम्पिटिशन वेशभूषा याचे नाव देण्याची गरज नाही आहे. मैदानावरती तुमचा मेहंदीवाल्यांसाठी काढलेली मेहंदी आणि त्यांनी काढली त्यांनी मध्यभागी सेंटरला
बघितलंच असेल आम्ही तहसील मैदानामध्ये किती एन्जॉय केला. सो आता मी आणि माझी फ्रेंड मला भेटली होती प्रॉब्लेम. सो आता आम्ही आता इकडे चाललोय अग्निवाऱ्यामध्ये. सो आज तिकडे डान्स पण आहे मुलींचा. सो बघू आता आम्हाला जर भेटलं बघायला तर मी नक्की तुम्हाला ब्लॉगमध्ये पण दाखवेल तर थोडाफार. आता आम्ही तिकडे चाललोय. सो आता तिकडे भेटूया. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन दिसावले देवादिकांचे संकट जाई गहनी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू अग धावाई खाई खाई दत्त मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला आता किशोर तू आता आई घे पडतेच आज संभाळाला गे आणि अंबाबाई गोंधळाला गे आणि अंबाबाई गोंधळाला गे तुळजा भवानी गोंधळाला गे आणि काळूबाई गोंधळाला गे सो गाईज तुम्ही बघितलंच असेल आम्ही किती जास्त मज्जा केली. म्हणजे मी पण केली, माझे फ्रेंड्स असतील त्याच्यात काही. आम्ही आधी इथं गेलो होतो तहसीलमध्ये, त्याच्यानंतर निवाऱ्यात गेलो होतो. आम्ही किती मज्जा केली तुम्ही बघितलंच असेल. आणि तसंच आता उद्या पण आय थिंक उद्या कोणती कॉम्पिटिशन आहे मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण उद्या पण कोणती तरी काहीतरी आहे तहसील मैदानावर. सो उद्या आता मी लेहंगा घालणार आहे माझा मस्त. आणि उद्या खूप सुंदर लुक करणार, मला फोटोज वगैरे खूप क्लिक करायचे. सो मला उद्या लवकर आवरावं लागणार आहे. सो आपण आता व्लॉग कंटिन्यू बघा आणि उद्याचा माझा लुक पण बघा आणि उद्या काय काय मी एन्जॉय करणार ते पण बघा. हे गाईज तुम्हाला जसं माहितीच मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आज मी लेहंगा वेअर करणार आहे. आज लास्ट दिवस आहे आज. सो आता थोड्या वेळात आम्ही तहसीलला जाणार. माझी फ्रेंड पण आहे, ही प्रॉब्लेम आहे, ही मेकअप आर्टिस्ट ॲक्च्युली. आणि आजचा माझा मेकअप पण तीच करणार आहे. ॲक्च्युली आता हेअरस्टाईलिंग वगैरे आमची चालू आहे. आता थोड्या वेळात आम्ही तहसीलला जाणार आहे. तिकडे माझी बाकी फ्रेंड्स पण येणार आहे. आम्ही त्याच्यानंतर निवाऱ्यात वगैरे जाणार आहे. तसंच तुम्हाला आज काय काय होणार आहे तिकडे ते पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतेच. सो ब्लॉग कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्हाला पुढे काय काय होणार आहे ते पण तुम्हाला कळेल. सो गाईज आता मी शिवम आणि मम्मी आम्ही निवाऱ्यात चाललो. तुम्ही बघण्यामध्ये आम्ही काही जास्त खेळलो नव्हतो. आता कृष्णाई म्हणते आपलं तहसीलमध्ये मी खेळले नाही जास्त, कारण की मला फोटोशूट वगैरे करायचं होतं, रील वगैरे काढायची तेवढंच. आता आम्ही ना इकडे चाललोय निवाऱ्यामध्ये. हे गाईज आज आहे 2 ऑक्टोबर म्हणजे 2 ऑक्टोबर. आणि आज सगळ्यात अगोदर तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी दशेरा. सो आज दसरा आहे आणि आपलं तहसील मैदानावर येणं दहन आहे. सो आता मला तिकडे पण जायचं आहे. सो मी आता पटापट आवरून वगैरे घेते आणि ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं आहे ते. कारण मी सुद्धा फर्स्ट टाइम ते एक्सपिरियन्स करणार आहे. नक्की ब्लॉग कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला कळेल कसं आहे काय. आणि त्याच्यानंतर मी रात्री दिदी आज तर माझी दिदी पण येणार आहे माझ्यासोबत आणि आम्ही आज रात्री निवाऱ्यात जाणार आहे. आज तिकडे दांडिया पण आहेत
आणि देवी जे असतात त्यांना पण ते काहीतरी करतात ना, मी तुम्हाला सांगते पुढे, म्हणजे परत ते मंदिरात नेऊन ठेवतात असं काहीतरी आहे. सो आपण ते नक्की बघू. ठीक आहे गाईज, मी आता रेडी होऊन गेले आणि किती सुंदर दिसते यार साडी, मला तर खूप जास्त आवडली. आणि त्याच्यात मी ही नथ पण वेअर केली असं. आणि मेकअप माझ्या फ्रेंडने केला, खूप सुंदर केलाय खरंच, थँक्यू टू हर. सो नक्की तिच्याकडे एकदा पाहिजे मेकअप करा, खूप छान मेकअप केलाय खरंच तिने माझा. आता मी ना तहसीलला चालले, तिथं दहन आहे. त्याच्यानंतर तिकडून मी 10 वाजता निवाऱ्यात जाणार आहे माझ्या दीदीसोबत. सो तुम्ही ब्लॉग बघा, तुम्हाला कळेलच पुढे काय काय होणार आहे. सो एन्जॉय करा. रोडवर उपस्थित असलेले त्यांनी या तहसीलच्या मैदानात द्यायचा आहे. त्याच्या अध्यक्षा सन्माननीय श्री रवींद्र मधुकर यांनाही विनंती करतो की आपणही मंचावरती येत आहात. या ठिकाणी राम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांची, त्यामुळे तुमचा आशीर्वाद रूपी हात आज वर करायचा आहे आणि देवाची आपण प्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहात आपण गणपती असाल, नवरात्री असाल, सर्व सण कोपरगावकरांनी साजरे केले. सिद्धूंनी आता सांगितलं की युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम या कोपरगाव नगरीमध्ये आपण चालू केले. त्याला कुठलीही राजकीय झालर न ठेवता एक सामाजिक प्रातिनिधिक स्वरूपात श्रीराम आणि लक्ष्मणाच्या माध्यमातून बाणाचा द्वारा या ठिकाणी महिषासूर दहन त्या ठिकाणी केलेला आहे. आता आम्ही तिकडे जाऊन आलेलो आहे, तहसील मैदानला गेलो होतो. जसं तुम्ही बघितलंच किती मस्त झालं ते दहन वगैरे. ठीक आहे, महिषासूर दहन काहीतरी असतं ते किती छान प्रकारे झालं. आता आम्ही दीदी आणि मी चाललो आहे निवाऱ्यामध्ये. सो आज तिकडे खूप मज्जा करणार आहे आम्ही. तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघा आणि स्टे ट्यून. एप्रिलला मरणाच्या दारातून आली आहे, तेव्हा मी नवस मागितला होता देवीकडून, शेवटची आरती माझ्या हातून होईल. एक कडवं हे गाईज, तुम्ही बघितलंच असेल की नवरात्री हा फेस्टिवल किती छान झालेला आहे. पूर्ण व्लॉगमध्ये पार्ट 1 तर चांगला होताच, पार्ट 2 पण तेवढाच छान झाला आहे. सो तुम्ही दोघं बघितलं असेल तर तुम्हाला कळेल की फर्स्ट दिवशीपासून तर शेवटच्या दिवशीपर्यंत कसं काय झालं आहे. ठीक आहे, आणि आता रात्रीचं काहीतरी 1:30 वाजतोय, 1:30 पण नाही, 1:45 होत आहे. एवढं लेट झालं मला यायला घरी. दीदी होती सोबत म्हणून काही नाही, दीदीला सोडला आणि मी घरी आले मग. आणि तुम्ही बघितलं असेल की देवी माझ्या आपण किती आनंदात राहतो आणि जाताना मात्र तेवढंच आपल्याला दुःख होतं. पण मग
आणि ना देवींचा असं चेहऱ्यामध्ये पण थोडा चेंज असं वाटतो माहिती. पण खरंच खूप एन्जॉय केला मी ह्या वर्षी पण फेस्टिवल. एवढा मस्त, खूप मज्जा आली. आणि मागच्या वर्षी तरी फक्त निवाऱ्यात गेलेले होते मी ना, तहसील मैदानला गेले होते ना इकडे आपल्या कृष्णाईमध्ये. यावेळेस मी 3 ठिकाणी एवढा एन्जॉय केला तुम्ही बघितलंच असेल. आणि ह्यावेळेस मी तहसीलमधल्या खूप साऱ्या कॉम्पिटिशन्स पण एक्सपिरियन्स केल्या. सो खूप मज्जा वगैरे आली खूप जास्त. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, कारण की मी जो पण कोणता व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला नोटिफिकेशन पडत जातील. आणि असं सपोर्ट राहू द्या. थँक्यू सो मच. आता याच्यानंतर आपला नेक्स्ट व्लॉग कोणता राहील हे बघू आपण, कारण की माझी 12th स्टडीजमुळे थोडी जास्त काही रेग्युलर जमत नाही. पण आता फेस्टिवल होता म्हणून मी केला व्लॉग. सो आता बघू. पण मग तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असं सपोर्ट राहू द्या. थँक्यू सो मच.